आणि नेबुकादनेच्छर आला, बायबलतून नेबुकादनेच्छर यरूशलेमावर आला आणि यरूशलेमला जाळून टाकला, जाळून टाकला. कशाला जाळून टाकला? सगळे तोडून टाकला. कशाला? मूर्तीपूजा भरपूर करतो होते यरूशलेमचे लोक. आता यरूशलेमला पवित्र करायला पाहिजे. कशाला पवित्र करायचं? तिथे येशूचा जन्म व्हायला पाहिजे, तिथे येशूचा जन्म व्हायला पाहिजे. म्हणून देवाने नेबुकादनेच्छरला घेऊन आला आणि यरूशलेमच्या लोकांना सत्यानाश केला. देवाने यरूशलेमच्या लोकांना कशाला सत्यानाश केला? यरूशलेमचे लोक देवाच्या जागामध्ये काय आणले होते? अन्य लोकांच्या यरूशलेमच्या लोकांनाच देवाने सोडलं नाही हो. तुम्ही केवढं? आता आपण सांगत आहे, यरूशलेमच्या लोकांना सांगत आहे, पण तुम्ही काय करत आहे? देवाचे वचन ऐकत असताना, देवाच्या आराधना करत असताना मोबाईल हातामध्ये उठायचं आणि SMS बघायचं, व्हॉट्सअप बघायचं, कानात लावायचं, सावकाश बोलायचं. देवाच्या जागामध्ये तुमचा मोबाईल आले. यरूशलेमच्या लोकांना आठवण करा. देवाच्या जागामध्ये यरूशलेमचे लोक अन्य लोकांच्या मूर्तीला आणले, म्हणून लोकांना पण मारून टाकला, यरूशलेमला पण जाळून टाकला. देवाच्या जागामध्ये तुमचा मोबाईल आले, तुमच्या मोबाईलला पण देवाने तोडून टाकणार, तुम्हाला पण नष्ट करणार. देव त्याच्या जागा तुमच्या मोबाईलला देणार नाही हो. मोबाईलच्या जागा मोबाईलला, देवाच्या जागा देवाला. कोटपर्यंत तुम्ही हे शिकणार नाही, स्वर्गाला जाणार स्वप्न पण बघायचं नाही. स्वप्न पण बघा. आत येतानाच पहिला मोबाईल स्विच ऑफ करा. जे लोक बाहेर बसलेला आहे, वचन ऐकताना पहिला मोबाईल स्विच ऑफ करायचा. मी तुम्हाला बघणार नाही म्हणून मोबाईल उचलला, मी बघणार नाही, पण देव बघत आहे, देव बघत आहे. देवाच्या सान्निध्यामध्ये बसताना दिवसभर मोबाईलमध्ये बोला, दिवसभर बोला, पण देवाच्या सान्निध्यामध्ये आला का पहिला मोबाईल स्विच ऑफ करायचा. केवळ इथं नाही, घरामध्ये प्रार्थना करायला बसलं काय, फॅमिली प्रेयर करायला, पर्सनल प्रेयर करायला बसलं काय, मोबाईल स्विच ऑफ करा. आणि मोबाईल स्विच ऑफ करण्यासाठी तुम्ही विसरलं, घरामध्ये तुम्ही प्रार्थना करीत असताना मोबाईलचे आवाज आले, मोबाईल उठायचे नाही. प्रार्थना करत असताना मोबाईलचे आवाज आले तर मोबाईल उठायचे नाही. पहिला प्रार्थना पूर्ण करायचं, प्रार्थना संपवायचं, नंतर मोबाईल उठायचं, मिस कॉल बघायचं, त्यानं फोन करून सांगायचं, सारी पास्टर, सारी ब्रदर, मी प्रार्थना करत होतो म्हणून मोबाईल उचललेले नाही. येशूच्या साक्षी होणार तुम्ही. हालेलुया. हां, म्हणून सावधान राहायला पाहिजे, सावधान राहायला पाहिजे. बरं, आता नेबुकादनेच्छर काय केला? यरूशलेमावर चढाई केला आणि यरूशलेमला सत्यानाश केला आणि हजार हजार लोकांना नेबुकादनेच्छर पकडून साखळदंडाने बांधून वडून घेऊन गेला. कुठं वडून घेऊन गेला सांगा? सगळे सांगा. बाबेलला घेऊन गेला. कशाला घेऊन गेला सांगा की? गुलाम काम करायला. सांगा सगळे. गुलाम काम करायला. आणि तेव्हा जे हजार हजार तरुण लोक, स्त्री पुरुष तरुण लोक यरूशलेमातून बाबेलला गेले. आता यरूशलेमचे लोक बाबेलला हजारो हजारो स्त्री पुरुष लोक साखळदंडाने बांधले हुए गुलाम होऊन गेले. त्यावेळी यरूशलेमातून बाबेलमध्ये गुलाम होऊन गेले कोण कोण? दानिएल, शाद्राक, मेशाक, आबेदनेगो, यहेजकेल, हे पण गुलाम होऊन गेले यरूशलेमला. किती वर्ष यरूशलेमचे लोक
गुलाम होऊन बाबेलला गेले 70 वर्ष. आणि गुलाम होऊन जे हजारो तरुण लोक, स्त्री पुरुष लोक यरुशलेमातून बाबेलला गेले. आणि त्याच्यामध्ये कोण कोण गेले गुलाम होऊन? दानिएल, सद्रक, मेशक, आबेदनेगो हे पण गुलाम होऊन गेले. अजून काही देवाचे लोक पण गुलाम होऊन गेले. पण आपल्या सब्जेक्टमध्ये हे 5 लोक आहेत, म्हणून हे 5 लोक मात्र तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आता सद्रक, मेशक, आबेदनेगो, दानिएल बाबेलला गेल्यानंतर तिथे हे 4 लोक हे 3 काम करत होते. कुठं? बाबेलमध्ये. जिथे गुलाम होऊन गेले ना तिथे हे 3 काम करत होते. काय 3 काम? नंबर 1 पवित्र जीवन. कुठं? बाबेलमध्ये, अन्य देशामध्ये. आणि नंबर 2 प्रार्थना जीवन. नंबर 3 शास्त्र वाचने. आता आपण पहिला बघूया पवित्र जीवन. दानिएल पहिला अध्याय 8-9 वाचूया. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस यांचा आपणास विटाळ होऊन देऊ नये. आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानिएलाने मनाचा निश्चय केला. मनामध्ये निश्चय केला दानिएल. काय दानिएल मनामध्ये निश्चय केला? मी अपवित्र व्हायचे नाही. अन्य देशामध्ये, बाबेलमध्ये दानिएल, सद्रक, मेशक, आबेदनेगो मनामध्ये निश्चय केले आम्ही अपवित्र व्हायचे नाही, देवासाठी पवित्र राहायला पाहिजे. हालेलुया. नंबर 1 पवित्र जीवन. हे 4 लोक बाबेलामध्ये करत होते. नंबर 2 प्रार्थना जीवन. 6वा अध्याय 10 वचन वाचूया. दानिएल 6वा अध्याय आणि 10वा वचन. ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. आणि दानिएल आपल्या घरी गेला. कुठं? बाबेलामध्ये, जिथं गुलाम होता ना तिथं. आणि दानिएल आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून खिडकी यरुशलेमच्या दिशेकडे उघडून ठेवून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून 3दा दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली. गुडघे टेकून प्रार्थना केला. डेली 3 टाइम खिडकी यरुशलेमकडे उघडून ठेवला आणि 3 टाइम डेली प्रार्थना करत होता. कुठं? अन्य देशामध्ये, बाबेलामध्ये, जिथं गुलाम होऊन गेला ना तिथं डेली किती वेळा प्रार्थना करत होता? 3. कसं प्रार्थना करत होता? गुडघ्यावर प्रार्थना. म्हणजे काय? दानिएलच्या जीवनामध्ये काय होतं सांगा? प्रार्थना जीवन. पहिला काय सांगा? दुसरा काय? प्रार्थना जीवन. तिसरा बघूया शास्त्र वाचने. 9वा अध्याय 2रा वचन वाचूया. 9वा अध्याय 2रा वचन. मग दानिएलास शास्त्र ग्रंथावरून समजले की. शास्त्र ग्रंथावरून समजले. तुम्ही मराठीमध्ये बघितलं तर शास्त्र ग्रंथावरून समजले. इंग्लिश बायबलमध्ये आणि गुड न्यूज ट्रान्सलेशनमध्ये बघितलं तर when I was reading the word of God, मी देवाच्या वचनाला वाचत असताना. मराठीमध्ये शास्त्र ग्रंथावरून मी समजलं. म्हणजे काय? शास्त्र ग्रंथ तिकडे काय करत होता? सगळे सांगा. वाचत होता. ग्रंथ वाचत होता. आता मी तुमच्याकडे एक प्रश्न विचारतो, मला सांगायचं. आता दानिएल कुठे शास्त्र वाचत होता सांगा? बाबेलामध्ये, अन्य देशामध्ये. यरुशलेमातून बाबेल हजारो किलोमीटर आहे. आता अन्य देशामध्ये, बाबेलामध्ये दानिएलाच्या हातात देवाचे ग्रंथ कस काय आलं हो? विचार करून सांगा. कस काय आलं त्याला? जेव्हा यरुशलेमातून बाबेलला गेला ना तेव्हा दानिएल काय केला? सगळे सोडला, पण देवाचे ग्रंथ घेतला. हातामध्ये जंजिराने बांधलेला आहे, साकलदंडाने बांधलेला आहे. सगळे सोडला.
देवाचा ग्रंथ घेतला आणि आत ठेवला आणि तसंच हजारो किलोमीटर गेला. थोडा विचार करून बघा, देवाच्या ग्रंथावर किती त्याला काय काय म्हणणार, प्रेम प्रेम. आता आपण आता 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 तुम्ही चर्चला जाणार, आपल्यामध्ये कितीतर लोक रविवार चर्चला जाणार, कारमध्ये जात आहे आणि बाईकमध्ये जात आहे. अर्धा रस्ता चर्चला, अर्धा रस्ता जात असताना पती विचारणार पत्नीला, काय बायबल आणलं काय? पत्नी काय म्हणणार माहिती आहे काय, कुठं ठेवलं? नाही, दानिएलाच्या समोर आपण असं असलं, बायबलला एवढं किंमती दिले तर दानिएलाच्या समोर आपल्याला लाज वाटायला पाहिजे का नाही? लाज वाटायला पाहिजे ना. आज तुम्ही आणि मी दानिएलाचं जीवन मनन करीत आहे, आठवण करीत आहे. कशाला? हेच कारण आहे. कुठं पण जाऊ द्या, दानिएलच्या हातामध्ये बायबल असतो, देवाचे ग्रंथ असतो. सगळं सोडतो पण देवाच्या ग्रंथाला घेऊन जातो, ते वाचत बसतो. गुलाम होऊन गेला, गुलाम होऊन गेला, पण देवाचा ग्रंथ वाचत होता. हे 3 गुण त्यांच्या जीवनामध्ये होतं. पहिला पवित्र जीवन, दुसरा प्रार्थना जीवन, तिसरा शास्त्र वाचन. म्हणून देवाने काय केलं माहिती आहे का? या 4 तरुण लोकांना, दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनेगोला, पहिला अध्याय 17 वचन वाचिया. हा, पहिला अध्याय 17 वचन. या चौघा तरुणास या चौघा तरुणास, कोणाला कोणाला सांगा बघू? दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनेगो. आता बाबेलामध्ये जे तो गुलाम होते, या चौघा तरुणास बाबेलामध्ये देवानी सर्व विद्या व ज्ञान यात निपुण व प्रवीण केले. कोण केला? ते शब्द सोडला काय सिस्टर? मी सांगितलं म्हणून तुम्ही परत वाचा बघू. हा, या चौघा तरुणास देवाने ते शब्द सोडले. या चौघा तरुणास, शद्रक, मेशक, अबेदनेगो, दानिएल, चौघा तरुणास देवाने सर्व विद्या व ज्ञान यात निपुण व प्रवीण केले. कोण प्रवीण केला? सर्व विद्या ज्ञानामध्ये देवाने प्रवीण केला. किती पट ज्ञान दिला देवाने या 4 लोकांना? 20 वचन वाचा बघू. ज्ञानांच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यास जे काही विचारी. नेबुकादनेच्छर या 4 तरुणाबरोबर बोलत होता. कोण? दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनेगो बरोबर बोलत होता. आणि नेबुकादनेच्छरला आश्चर्य वाटले, त्याला भयंकर आश्चर्य वाटले. काय, कशाला आश्चर्य वाटले? या चौघा तरुणाबरोबर राजा बोलत होता नेबुकादनेच्छर. तेव्हा त्यात ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या ज्ञानांच्या व विवेकाच्या बाबतीत, ते सोडलं बघा, ज्ञानाच्या आणि विवेकाच्या बाबतीत राजा त्यास जे काही विचारत होता, त्यात ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषापेक्षा व मांत्रिकापेक्षा 10 पट हुशार आहेत. किती पट हुशार आहे? 10 पट जास्ती ज्ञान. हे 4 तरुणाकडे कोण बघितला? नेबुकादनेच्छर बघितला. आश्चर्य, काय रे, हे 4 तरुण लोक, काय किती ज्ञान, एवढं ज्ञान कस काय? संपूर्ण जगामध्ये असलेले सगळे लोकांपेक्षा 10 पट ज्ञान जास्ती यांना आहे. आश्चर्य झालं नेबुकादनेच्छरला. ज्ञान कोण दिला? कोण दिला? आता मी हे लहान लेकर ऐकायचं आणि तरुण लेकर ऐकायचं. जे स्कूल कॉलेजला जाता है ना, तुम्ही स्कूल कॉलेजला जाता है ना, आणि तुमच्या जीवनामध्ये ही 3 कार्य व्हायला पाहिजे. आमेन. पहिला काय सांगा बघू? आता तुम्ही स्कूल कॉलेजला जाताना तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये सगळे लेकरे देवाचे लेकरे नाही. करेक्ट आहे ना?
स्कूल कॉलेजमध्ये सगळे लेकर देवाचे लेकरे, ते मोबाईलमध्ये वाईट वाईट बघतात, वाईट वाईट बोलतात, वाईट वाईट करतात, काय ना काय वाईट वाईट करतात. पण तुम्ही मनामध्ये निश्चय करायला पाहिजे, काय जे माझ्या मित्र लोक, माझ्या मैत्रिणी लोक माझ्या कॉलेजमध्ये स्कूलमध्ये वाईट वाईट करत आहे, बोलत आहे, मी करणार नाही. वाईट वाईट मी बघणार नाही मोबाईलमध्ये, कारण मी येशूसाठी पवित्र राहतो. हालेलुया. हां, असं तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे, कारण तुम्ही येशूचे लेकर आहे. आमेन. हां, येशूसाठी मी पवित्र राहतो. माझे मित्र जसं करता मी करत नाही, मी येशूसाठी पवित्र राहतो. नंबर 1 पवित्र जीवन. नंबर 2 प्रार्थना जीवन. सकाळी उठल्याबरोबर 1-2 मिनिट प्रार्थना करा, 5 मिनिट. एक गाणं गायचं, एक गाणं गाऊन 1 मिनिट 2 मिनिट प्रार्थना. काय, प्रभू पूर्ण दिवस मला सांभाळ प्रभू, मी तुझ्यासाठी पवित्र राहायला पाहिजे. मी स्कूलला जाताना, कॉलेजला जाताना, येताना मला सांभाळ प्रभू. 1-2 मिनिट प्रार्थना, एक गाणं गाऊन प्रार्थना. कारण दानिएल डेली किती टाइम प्रार्थना करत होता? कसं प्रार्थना होता? गुडघ्यावर प्रार्थना. म्हणून प्रार्थना जीवन तुम्हाला पाहिजे. पहिला पवित्र जीवन, आणि नंतर प्रार्थना जीवन, आणि तिसरा शास्त्र वाचणे. डेली 1 अध्याय तरी बायबल वाचा. परत मी तुम्हाला सांगतो, साक्षी म्हणून सांगतो, आमचा मुलगा असं पहिलीला असताना त्याला आम्ही सांगत होते, काय सांगत होते, बघ रे बेटा, तू फेल झाला तरी चालेल, काळजी करू नका, पण डेली उठल्याबरोबर बायबल वाचायला पाहिजे. पहिलीमध्ये आम्ही शिकवलं, उठल्याबरोबर तुझ्या हातामध्ये बायबल व्हायला पाहिजे. पहिलीमध्ये सुरू केला, आज त्याच्या वय 28, आज पण तो उठल्याबरोबर त्याच्या हातामध्ये तुम्ही बायबल बघू शकता. आणि कुठं पण तो जाऊ दे, सगळे सोडतो, पण त्याच्या बायबल त्याच्या हातामध्ये. आणि आता त्याच्याकडे ते बायबल काय, आणि कितीतरी त्याच्या धन दौलत तेच आहे, सगळं बायबल त्याच्याकडे असतं. आणि काय काय बायबल कुठलं ते नवीन बायबल काहीतरी आलं तर फोन करतो, पप्पा हे बायबल करतो, पप्पा ते बायबल, हे बायबल ते बायबल, सगळं बायबल तो तेच त्याच्या धन दौलत म्हणून त्याने ठेवलेलं आहे, सगळं रेफरन्स करतो. म्हणजे काय, म्हणून तो कुठं पण जाऊ द्या. आणि 10वीमध्ये 94.5% घेतला. आम्हाला आश्चर्य वाटलं, एवढा मार्क कसं काय घेतला? ज्ञान कुणाच्या हातामध्ये आहे. हां, एक्झामला गेला, एक्झाम असलं तरी त्या दिवस उठल्याबरोबर पहिला बायबल वाचतो. आणि त्याच्यानंतर आम्ही कलकत्ताला पाठवले बायबल कॉलेजमध्ये. फर्स्ट इयरमध्ये फर्स्ट मार्क घेतला, सेकंड इयर 3rd इयर फीस त्याला फ्री केले. आणि 3rd इयरमध्ये बेस्ट स्टुडंट्स अवॉर्ड घेऊन आला. आणि बेंगलोरमध्ये MSc सायकॉलॉजी केला, तिथं पण फर्स्ट मार्क. आता तामिळनाडूमध्ये MTH करा, तिथं पण फर्स्ट मार्क. मी कशाला सांगतो, डेली त्याच्या हातामध्ये सकाळी तुम्ही बायबल बघू शकता. जर तुम्ही बायबल तुमच्या हातात घेतले, डेली तुम्ही बायबल वाचले, मी तुम्हाला सांगू का, तुमच्यासारखे ज्ञानी तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये कोणी नसणार. कारण तुम्हाला ज्ञान देणार कोण आहे? किती पट ज्ञान देणार? 10 पट ज्ञान देणार. ज्ञान त्याच्या हातात आहे. लेकरे समजून घ्या, लहान लेकरे, तरुण लेकरे समजून घ्या. तुम्ही कष्ट करत आहे अभ्यास करायला, पण काय तुमच्या मनामध्ये ते बसत नाही. आणि जसं हे पाकिट फाटलेलं असलं तर त्याच्यामध्ये काहीतरी टाकलं तर काय होणार? हां, तसंच सगळे निघून जात आहेत तुम्ही जे कष्ट करून वाचत आहे. पण येशू तुमच्या बरोबर असलं, येशू तुमच्या बरोबर असलं, आणि 10 पट ज्ञान येशू तुम्हाला देणार, ते टिकणार. हालेलुया. आता राजा बघितला, हे नेबुकादनेच्छर 4 लोकांना बघितला, त्यांना आश्चर्य वाटलं, एवढं ज्ञान कसं काय? म्हणून नेबुकादनेच्छर काय केलं माहिती आहे का, या 4 लोकांना राजवाड्यामध्ये काम दिला. कुठं काम दिला? हे 4 लोक कोण होऊन गेले? बाबेलला कोण होऊन गेले? पण काम कुठं करत आहे?
संपूर्ण जगाला राज्य करणारा राजवाडामध्ये त्यांना काम मिळाले. गुलाम होऊन केले पण राजवाडामध्ये काम. मी तुम्हाला सांगू काय, जर येशू तुमच्या बरोबर असलं, जगाचे लोक तुम्हाला गटरामध्ये फेकले तरी तेथून येशू तुम्हाला उचलणार. आणि मी सांगू का, येशू तुमच्या बरोबर असलं तर तुमच्या घरचा लोक, गावाचा लोक आणि सगळे लोक तुम्हाला बघणार. थोड्याच दिवसामध्ये तुमचं जीवन देवाने असं उंच करणार, तुमच्या गावाच्या घरचा लोक तुम्हाला असं बघणार, कस काय रे एवढा उंच झाला, कस काय. त्यानं माहिती असतं येस त्याच्या बरोबर आहे म्हणून. हालेलुया. आता ह्या 4 लोकांना कुठं काम मिळाले? बाबेलमध्ये. कोणाच्या राजवाडामध्ये? नेबुकादनेच्छराच्या राजवाडामध्ये. पण काय झालं, थोड्या दिवसांनी नेबुकादनेच्छरला स्वप्न पडले. नेबुकादनेच्छरला दुसरा अध्याय 1 वचनापासून वाचा. नबुकदनेस्सराला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी स्वप्न पडले. तेने करून त्याच्या मनाला तळमळ लागले आणि त्याची झोप उडाली. तेव्हा राजाने हुकूम केला की आता काय, तो स्वप्न बघून भयभीत झाला आणि झोप नाही, काय नाही. आता तो काय केला, आणि सगळं बायबल बंद करा, इथं ऐकायला पाहिजे. आणि तो काय केलं, झोप नाही, काय नाही, तो वेड्यासारखा झाला. स्वप्न बघून भिवून तो बसला आणि तो काय म्हटला, माझ्या देशामध्ये सगळे ज्ञानी लोकांना घेऊन या म्हटला. आणि सगळे ज्ञानी लोकांना राजवाडामध्ये घेऊन आले. आणि राजा त्यानं म्हटलं, बघा वो, तुम्ही सगळे माझ्या देशाचे ज्ञानी आहे आणि मी तुम्हाला पगार देत आहे आणि तुम्हाला क्वार्टर्स दिलेला आहे, सगळं दिलेलं आहे. आता मी एक स्वप्न बघितलेलं आहे आणि माझ्या मनामध्ये काय झालं, तालमळ झाले, माझं झोप उडून गेले. आता माझ्या स्वप्नाला मी कस काय समजू म्हटलं. आणि सगळे ज्ञानी लोक म्हटले, राजा चिंता करू नका, तुमचं स्वप्न आम्हाला सांगा, आम्ही उत्तर ते सगळं अर्थ सांगणार, काळजी करू नको, स्वप्न सांगा. आणि राजा काय म्हटलं माहिती आहे का, नाही, स्वप्न पण तुम्ही सांगायला पाहिजे, अर्थ पण तुम्ही सांगायला पाहिजे. काय म्हटला, स्वप्न पण तुम्ही सांगायला पाहिजे, अर्थ पण. आणि ते म्हटले, कसं हो राजा, तो स्वप्न तर तुम्ही बघितले, आम्हाला कस काय अर्थ. अरे तुम्हाला स्वप्न माहिती नाही तर तुम्ही सांगितलेला अर्थ करेक्ट आहे काय नाही काय मला कस काय समजणार मी. तुम्हाला स्वप्न माहिती असलं, तुम्ही स्वप्न सांगितलं तर तुम्ही सांगणारा अर्थ करेक्ट. स्वप्न नाही तर अर्थ कस काय माहिती तुम्हाला. म्हणून तुम्ही स्वप्न पण सांगायला पाहिजे, अर्थ पण सांगायला पाहिजे, नाहीतर मी तुम्हाला तुकडा तुकडा करतो म्हटला. आणि ते सगळे ज्ञानी लास्ट म्हटले, राजा आम्हाला माहिती नाही हो म्हटलं. आणि तो म्हटला, माझ्या देशामध्ये जेवढा ज्ञानी लोक आहे सगळ्यांना तुकडा तुकडा करून टाका म्हटलं. आता ज्ञानी लोकांना तुकडा करायला पाहिजे काय, हे 4 लोक पण ज्ञानी आहेत तिकडे. कोण कोण? दानिएल, सद्रक, मेषक. अरे वा, हे बघा लेकरे किती छान उत्तर सांगत आहे, व्हेरी गुड लेकरे. हे 4 लोक पण ज्ञानी आहे. आता ह्यांना पण काय करायला पाहिजे. पण दानिएल काय केलं माहिती आहे का, रूमला गेला. आणि 17 वचन वाचिया. हा, यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन, दानिएलाने आपल्या घरी कुठं, बाबेलमध्ये. हा, घरी जाऊन आपले सोबती हनन्या, मिशाएल व अजर्या. हनन्या, मिशाएल, अजर्या हे दुसरं कोणी नाही, सद्राक, मेषाक, अबेदनेगो. यांचं नाव येरुशलेम मध्ये हनन्या, मिशाएल, अजर्या. आता बाबेलमध्ये आल्यानंतर बाबेलच्या लोकांना हे नाव त्याच्या तोंडात येत नाही, सांगायला येत नाही, म्हणून ते नाव बदलले, सद्राक, मेषाक, अबेदनेगो म्हणून. समजलं काय. हां, आता दानिएल घरी गेला, हनन्या, मिशाएल, अजर्या, सद्राक, मेषाक, अबेदनेगोला यास ही हकीकत कळवली. हे सगळे सांगितलं. राजा काय काय आज्ञा दिला ते सगळे दानिएल जाऊन रूमला जाऊन त्याच्या फ्रेंड्स लोकांना सांगितलं, सद्राक, मेषाक, अबेदनेगोला. आणि बाबेलच्या इतर
ज्ञानाबरोबर आपला व आपल्या सोबत्याचा घात होऊ नये म्हणून दानियेलाने त्यास विनंती केली की या रहस्य संबंधाने स्वर्गीय देवाने आपणावर दया करावी असे त्या जवळ मागावे. या मित्र लोकांनो, या आपण काय करू? प्रार्थना करू. सगळे सांगा, प्रार्थना करू. सारे लोक गुडघे टेकले, प्रार्थना केले, प्रभू आम्हाला सहायता कर. इथं असलेल्या ज्ञानी लोकांबरोबर आमच्या पण वाद व्हायचं नको. आणि राजाच्या स्वप्नार्थ आम्हाला तू दाखवा. काय झाले पुढे वाचा. मग रात्री दृष्टांतात, त्याच रात्री दृष्टांतात हे रहस्य दानियेलास प्रगट झाले. देवाने प्रगट केला. हालेलुया, हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतो, काय पण असू द्या, प्रार्थना करा. तुम्ही डेली स्कूलला जाताना लेकर ऐका. तुम्ही डेली स्कूल कॉलेजला जाताना 1 मिनिट डोळे बंद करून एक छोटा, प्रभू मी स्कूलला जाता आहे, कॉलेजला जाता आहे, मला संभाल प्रभू. जाताना येताना संभाल, स्कूलला पण मला संभाल, ज्ञान बुद्धी दे चांगला शिकण्यासाठी. येशूच्या नावाने प्रार्थना करतो स्वर्गातील बापा. एवढं 1 मिनिट डेली प्रार्थना करून तुम्ही स्कूलला जायला पाहिजे. तुमच्या प्रार्थना येशू ऐकणार, तुमच्या बरोबर येशू राहणार आणि तुम्हाला ज्ञान बुद्धी देणार, तुमच्या भविष्य आशीर्वादित होणार. तुम्ही काय पण करा, एक छोटा प्रार्थना करून करा. मी तुम्हाला सांगतो, एक काम असलं काय, प्रार्थना करून बघा, प्रार्थना न करता करून बघा, दोघांमध्ये डिफरन्स असतं, फरक असतं. समजलं काय? जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार तेव्हा देव ऐकणार. तुम्ही मागायला पाहिजे. म्हणून देव म्हटलं मागा म्हणजे तुम्हाला. हां, तुम्ही मागितले नाही तर कसं काय देणार? म्हणून देव मागा, प्रार्थना करा, डेली प्रार्थना करा आणि देव तुम्हाला सहायता करणार. हालेलुया. आता हे 4 लोक प्रार्थना केले आणि नेबुकादनेच्छारचं स्वप्नार्थ देवाने दानियेला त्याच रात्री दाखवला. आणि दानियेल आला, नेबुकादनेच्छारच्या समोर उभा आहे. कसाला? त्याचं स्वप्नार्थ सांगायला. वचन 26 पासून पुढे वाचिया. हां, वाचा सिस्टर, वाचा. हां, 26. बेलशस्सर हे नाव मिळालेल्या दानियेलास राजाने म्हटले की. आता दानियेल येऊन उभा आहे. कोणाच्या समोर उभा आहे? राजासमोर उभा आहे. राजा बघितला, दानियेलला बघितला आणि आता नेबुकादनेच्छार दानियेलला विचारत आहे. लक्ष द्या. हां, राजाने म्हटले मी जे स्वप्न पाहिले ते. राजा दानियेलला म्हटला, अरे मुलगा, मी जे स्वप्न बघितलं ते व त्याचा अर्थ मला सांगावयास तू समर्थ आहेस काय? समर्थ आहेस काय? कसाला नेबुकादनेच्छार दानियेलला असा विचारला? अरे, माझ्या देशामध्ये कितीतरी ज्ञानी लोक आले होते, त्यांचे केस सगळे पांढरा झाले, त्यांना पण सांगायला जमलं नाही, तू येऊन उभं राहिला. कसाला राजा असं विचारलं दानियेलकडे. जेव्हा दानियेल नेबुकादनेच्छारच्या समोर उभं होता ना, त्याचं स्वप्नार्थ सांगायला, तेव्हा दानियेलाच्या वय किती माहिती आहे का? केवळ 18. किती? एक 18 वर्षाचा मुलगा राजाच्या समोर उभा आहे, ज्ञानी म्हणून त्याचं स्वप्नार्थ सांगायला. बघा, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे तरुण लोक आहे, लेकरं आहेत, येशू तुमच्या बरोबर असलं, तुम्हाला गुलाम म्हणून कुठं पण फेकू द्या, कचऱ्यामध्ये फेकू द्या, गटरामध्ये फेकू द्या, सगळे लोक तुमचा हात सोडू द्या, पण येशू तुमच्या समोर, तुमच्या बरोबर असलं तर तुम्ही नीच लोकांच्या समोर नाही, राजा लोकांच्या समोर उभं राहणार. तुम्हाला उचलणार येशू आहे. हालेलुया. तुम्हाला असं उंच करणार कोण आहे? परमेश्वर आहे. पण परमेश्वर तुमच्या बरोबर व्हायला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये 3 कार्य व्हायला पाहिजे. करेक्ट आहे ना?
काय काय सांगा बघून 3 कार्य. नंबर 1 पवित्र जीवन, सगळे सांगा. पवित्र जीवन. नंबर 2 प्रार्थना जीवन. नंबर 3 शास्त्र वाचणे. तुम्ही राजा लोकांच्या समोर उभं राहणार.